महाराज की जय। वासुदेवारी वासुदेवारी वासुदेवारी। सद्गुरु साईनाथ महाराज की। ताटाजवळ जेवण वाटतं शनिवारचं आमच्या खास करके महाराष्ट्र में भगवान विट्ठल जी को मानने वाला पूरा हिंदू मानने वाला है। बहुत वारकरी मेरा थ्रू से डेली बसेस यहाँ से जा रहा है, तो मेरा भी उसमें थोड़ा बहुत सहयोग है। ये तो बहुत भगवान है तो सब कुछ है, भगवान है तो हम लोग है। भगवान हम लोग को पैदा किया है, वो भगवान को अपन उनको बहुत इतना मानने वाला पूरा हिंदू 100%। तो हिंदू का बहुत बड़ा दीवार है। सम्मानीय मुख्यमंत्री साहब का आशीर्वाद से, सम्मानीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का आशीर्वाद से मुंबई में माना हुआ ये मंदिर बनाने का ये सरकार फंड दिया, वो जल्दी जल्दी ये मंदिर बड़ा बनेगा। मंदिर बड़ा है छोटा है कुछ भी है तो भगवान भगवान है, उनको भगवान का शक्ति से हम लोग चल रहा है। वो भगवान को हम लोग पूजा करते रहेंगे। ये पूजा करने का और ये भक्त को पंढरपुर भेजने का शक्ति, और 3 बार मेरे को साइन कोलीवाड़ा विधानसभा क्षेत्र में जनता का सेवा करने का शक्ति ये भगवान दिया है। तो भगवान को मैं ये पूजा मैं करते रहेंगे। धन्यवाद। साईवारी मंडळ वडाळा गाव हे दरवर्षाप्रमाणे यंदाही मोफत सरबत वाटपाचं कार्य करत असतं आणि मोफत सरबत वाटप हे जवळजवळ 33 वर्ष हे साईवारी मंडळ करत आलं आहे। आणि साईवारी मंडळ हे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि या वडाळा विभागातील संपूर्ण म्हणजे कुठल्याही नावाजलेलं मंडळ आहे आणि याला सर्व पक्ष कुठचाही असा भेदभाव नाही, सर्व जाती धर्म सर्व आणि बाबांच्या शिकवणीवर चालतं। आणि आज बाबांच्या शिकवणीचंच एक कार्य आहे आणि ते आम्ही दरवर्षी करत आलो आहे। आणि आमचे कार्यकर्ते कुठच्याही परिस्थितीत कोणीही कितीही कुठच्याही प्रसंगाला हाक मारेल त्या वेळेला आमचे साई दरवर्षीप्रमाणे साईवारी मंडळातर्फे आमच्या या प्रत्येक सभासद या सरबता वाटपामध्ये सहभागी होतो। आवर्जून महिला मंडळसुद्धा की वडातले जेवढे तमाम आमचे सहकारी आहेत आमच्या या सगळ्या कार्यक्रमाला कोणताही असू दे, रक्तदान शिबिर असू दे, यंदाचं आमचं रक्तदान शिबिर गेल्या 2025चं 500 बाटल्याचा रेकॉर्ड आम्ही आमच्या मंडळातर्फे केला। आणि ते पण आम्ही रक्तदान KM हॉस्पिटल, सुश्रुषा हॉस्पिटल आणि इतर सायन असे आमचे संपर्क आहे त्यांच्याशी, जेणेकरून जिथे कोणाला गरज आहे त्या याच्याने सहानुभूतीने आम्ही आमच्या या स्थानिक रहिवाशांसाठी किंवा इतर देशातील कुठल्याही नागरिकासाठी हे रक्तदान आम्ही पुरवत असतो। कोणालाही केव्हाही अपरात्री आमच्या मंडळातर्फे रक्तदान पाहिजे झालं तर आम्ही ते आम्हाला कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना तिथपर्यंत पोचवतो। ही आमची सेवा आयुष्यभर बाबांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण आम्ही पुढे पुढे नेत चाललेलो आहे। आणि अशी सेवा तुमच्या आशीर्वादानं आणि आता जे भक्त आलेल्या माऊली आलेल्या हे जे काय वारकरी संप्रदाय आलेले आहे त्यांच्या आशीर्वादानं आम्हाला असं बळ आहे की अजूनही आम्हाला काही करता येईल पुढे, की हीच त्यांच्याकडनं नवीन नवीन उपक्रम की आम्हाला बळ दे की अजूनही आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू, जेणेकरून आम्हाला बळ देऊन पुढचं अजूनही भवितव्य तुमच्यासाठी आम्हाला काय करता येईल सांगायला अतिशय आनंद वाटतो। गेले 33 वर्ष साईवारी मंडळ, बघा वरती बोर्ड बघा, साईवारी मंडळ गेली 33 वर्ष निस्वार्थीपणे सेवा करत असते। भले ह्या मंडळाचा एकच उपक्रम नाही, नुसतं पाणी वाटप नसून पाणी वाटपचे ज्यूसवरती थांबत नाही, वर्षाच्या 12 महिने सामाजिक कार्य चालू असतं। व रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, शैक्षणिक असो, इव्हन साईवारी म्हणजे इथून मुंबई ते शिर्डी ते चालत जातात। आणि एवढा मोठा हा समूह आहे वडाळा गावातला की याच्यामध्ये सर्व महिला, लहान मुलं, मंडळं, संस्था हे सगळे साईवारीला जॉईन होतात आणि त्यांच्यावर एकत्र चालत जातात। मग तो भंडारा असो किंवा सार्वजनिक काम असो, वडाळा भागातलं जे जे सामाजिक कार्य असेल त्या भागामध्ये त्या वेळेला हे साईवारी मंडळ त्याचे सगळे पदाधिकारी, अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत, जोगळे आहेत, मयेकर आहेत, ही सगळी मंडळी सातत्याने प्रयत्न करत असते आणि निस्वार्थीपणे त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आपल्या संस्थेसाठी देत असतात। मी या आषाढी एकादशी निमित्त मी यांना या साईवारी मंडळाला शुभेच्छा देतो आणि त्यांचं असंच अविरत कार्य आयुष्यभर चालू राहू हीच पांडुरंगाची प्रार्थना। धन्यवाद।